नाटककार आहेत. ते म्हणाले की तुमची ही पटकथा 2 माणसं 3 माणसं यांची कल्पनाच मला सहन होत नाही. बरोबर आहे, कारण तुम्ही नाटककार पटकथा लिहिता. नाटककार एका हाताने नाटक लिहून पूर्ण करतो, तशी पटकथा लिहित नाही. पटकथा हे ब्रेनस्टॉर्मिंग करून करण्याचे लिखाण आहे. ते एका माणसाचं लिखाणच नाही ते. आणि पटकथा मी तेंडुलकर मला बोलले होते की सिनेमा माझं माध्यम नाही. म्हटलं नाहीच आहे, त्यांच्या तोंडावर बोलतो, तुमचं नाहीच आहे, ते बघत राहिले. तर म्हटलं म्हणजे मला कळलं होतं. म्हटलं काय माहिती आहे का, तुम्ही घरी बसून पटकथा स्वतःची नाटक लिहिताना तुम्ही तेंडुलकर नाटक लिहिले की सगळे दिग्दर्शक धावतात नाटक. तुम्ही पटकथा लिहून ठेवली असं कळून कोणी येत नाही. तुम्ही लिहू शकत नाही. तुम्हाला कोणते दिग्दर्शक असाईन करतो की तेंडुलकर माझ्याकडे अमुक विषय, मला त्याच्यात तुम्ही पटकथा लिहून द्या, श्याम बेनेगल आले, हा आलात, असं आहे ते. त्यामुळे मग त्याला कसं आहे की मी दिग्दर्शक आहे, मला एक लेखकाची मदत लागते की बाबा ही पटकथा का लेखकाची गरज लागते, कारण तो इन्व्हर्टेड मला लेखक असतो ना, त्याला गोष्टीतलं नाट्य कळतं, व्यक्तिरेखा कशा उभ्या करायला कळतं. ते दिग्दर्शक म्हणून कदाचित मला कळत नाही, गोष्ट आहे माझ्याकडे. तर ते सगळं तेच उभं करून तो डोलारा त्याने द्यायचा. आणि त्याने दिल्यानंतर पुन्हा मी डिरेक्ट स्क्रिप्ट लिहितो. मग तेंडुलकरने लिहिलेलं असेल की नवख्या मुलांनी लिहिलेलं स्क्रिप्ट असेल, ही खरी प्रोसेस आहे आदर्शवादी. तो डिरेक्टर त्याच्यातनं स्वतःचं स्क्रिप्ट तयार करतो की त्याला कारण ती गोष्ट त्याला सांगायची, तेंडुलकर नाही सांगायची, त्या दिग्दर्शकाला सांगायची. तर तो कसं सांगणार ते तो लिहून काढतो. ही इतकी अशी का. आणि आपल्याकडे एक पहिला ड्राफ्ट हाच फायनल. शूटिंग म्हणजे पटकथा लिहून दण शूटिंगला सुरुवात करतात असं नाही होत. पटकथेवरती 2-2 वर्ष लोक कामं करतात. आपल्याकडे कोणीच काम करतं. मराठीतले जाऊन विचारा कोणाला किती वर्ष पटकथा लिहून नंतर काम. इथे लिही आणि अर्ध लिही, अरे चल शूटिंग सुरू. मी एका प्रोड्युसरकडे गेलो होतो, तसंच आम्ही गप्पा मारत, माझ्याकडे पटकथा मी लिहिली होती, मध्ये काही झालं नाही. तर त्यांनी मला बोलवलं. तर मी बोलवलं आणि मी गेलो त्यांच्याकडे. तर म्हटलं की म्हणे सर तुमच्याकडे काही विषय आहे का. म्हटलं माझ्याकडे पटकथा लिहून तयार आहे. काय म्हटलं, पटकथा पूर्ण लिहून. हो म्हटलं पूर्ण. कधी देता. तर माझ्याकडे बॅगेत होती. मी काढून ते ठेवलं. तयार आहे. हो का. हो आम्ही आता एक सिनेमा करतो आहे, डायरेक्टरला साईन केलं, त्यांनी सांगितलं सगळे युनिटला साईन केलं आणि अजून तो पटकथा लिहितोच आहे. कसा सिनेमा चांगला होईल. सिनेमासाठी सर 2 गोष्टी लागतात. आणि त्या दोन्ही गोष्टींना त्या सुरुवातीपासून तुमच्या हाताशी पक्क्या असायला लागतात. म्हणजे तुम्ही आता म्हणाला राणेच आपण करूया, तुमचं किती 2 कोटी आहे ना, मी आता 50ला तुम्हाला देतो, 1.5 कोटी देईन. मी करूच नाही सिनेमा. तुम्ही 2 कोटी माझ्या आत्ता हातात ठेवा तर मी करेन. तशी मी तुम्हाला पटकथा हातात ठेवल्याशिवाय तुम्ही पुढे येऊ नका. हे असं अर्धवट होतं काम. आणि मग ते तसे आपल्याला मार्क होतो. आणि मराठी सिनेमाचा एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की लोकांना काय हवं आहे, काय चालतं ह्याचा कसला विचारच ते करत नाही. ते फक्त असं वाटलं की सकाळी मला एक सिनेमा सुचला, मी केला, बस मराठी सिनेमात क्रांती होऊन गेली, मला सिनेमा करायचा. असंच होत नाही सिनेमा. आणि ती तशी घाई आहे त्यांना. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.